जानकर देखील आलेले आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत महादेव जानकर. जे मुद्दे मांडतात पुरके साहेब ते पट्टे साफ चुकीचं आहेत. पुरके साहेब, बाबासाहेबांनी घटना लिहिल्यानंतर काय सांगितलं होतं, महारवाडीच्या पलीकडे धनगरवाड्या आहेत. तुम्ही नुसतं एसटीचा मक्ता घेऊन क्रायटेरिया तुम्हीच पूर्ण केलेला आहे का? हलबा गोष्टीला म्हणत नाही, धनगरला म्हणत नाही. धनगर आजही आदिवासी जीवन जगतोय आणि सर्व क्रायटेरिया पूर्ण करत असताना तुम्ही धनगरांच्या बद्दल सांगताय. काय सांगताय? ओरान आणि धनगरी सेम इक्वल आहे, हे कायदा सांगतोय, घटना सांगतोय. आणि आम्हाला तुम्ही सांगताय का आम्ही असं चालून देणार नाही, ते चालून देणार नाही? आपण कुठल्या भ्रमात पुरके साहेब? हा भ्रम आम्ही चालून देणार नाही. तुमच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे, कारण आम्हाला 1947 पासून आरक्षण पाहिजे होतं. त्या आरक्षण लांबवण्याचं पाप तुमच्या काँग्रेसनं केलेलं आहे आणि त्यात तुमच्यासारखी माणसं आहेत. म्हणून आमचं म्हणणं आहे, आजपर्यंत आम्ही सहन केलं, पॉलिटिकली आरक्षण केलं, परंतु आम्हाला ते सांगू नका आमच्या हक्काचं आजपर्यंत बजेट तुम्ही चोरलेलं आहे. धनगर ही